श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1194. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये श्रोत्यांचे जे अतिउत्तम 4 गुण आहेत, ज्या गुणांच्या गुणाकाराने वक्ता हा परम गोपनीय रहस्य श्रोत्यासाठी म्हणून उघड करतो, अशा श्रोत्यांच्या गुणधर्मांची चर्चा केली. श्रोता सुमती सुशील सुची कथा रसिक हरिदास, अशा पद्धतीने गोस्वामीजींनी आपल्याला या कथेचे खरे चाहते, खरे रसिक कसे असतात या गुणधर्मांना आपल्याला समजावून सांगितलं. तत्पश्चात काकभूषुंडी गरुडजींच्याकडे पाहून अत्यानंदाने सजल नेत्राने कृतार्थ भावनेने संवाद करू लागतात. बोलेऊ काक भसुंड बहोरी नभग नाथ पर प्रीती न थोरी. श्रोता हा आता खऱ्या अर्थाने गुणी प्राप्त झालेला आहे. मग वक्ता देखील कसा असला पाहिजे, वक्त्याचे देखील कसे गुणधर्म असले पाहिजे. ही हरिकथा सांगितलं जाणारं व्यासपीठ हे कुठल्या कुठल्या गुणधर्मांनी युक्त असलं पाहिजे, अशा वक्त्याच्या गुणधर्मांची चर्चा गोस्वामीजी आम्हाला या चौपायांमधून सांगू लागतात. सज्जनो, आपण गेल्या कथा विभागाच्या सुरुवातीला सगळ्या चौपायांचं गायन केलं. वेळेअभावी आपण मागील दोह्याचा संदर्भ घेत नुकताच चौपायांमध्ये प्रवेश करत होतो, परंतु आपला घड्याळाचा काटा हा 30 मिनिटाच्या पुढे जाऊ लागला. त्यामुळं वाणीला विराम देत आपण मागचं कथानक थांबवलं. त्यामुळं आज चौपायांचं गायन न करता आपण थेट कथा विभागामध्ये प्रवेश करणार आहोत. बोलेऊ काक भसुंड बहोरी. श्रोत्याच्या गुणधर्मांची चर्चा झाली. आता वक्त्याचे गुणधर्म. सज्जनो, आपल्या समर्थ रामदासांच्या परंपरेमध्ये एक निरूपणासाठी अत्यंत महत्वाचं सूत्र समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलंय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. बघा, लौकिक अर्थाने एखादं निरूपण करताना, एखादं उद्बोधन करताना गुरु शिष्य परंपरेमध्ये किंवा या अशा पद्धतीने प्रसारित केल्या जाणाऱ्या कथांमध्ये देखील श्रोता आणि वक्ता कदाचित भौतिक दृष्टीने वेगवेगळ्या उंचींवर असतील. वक्त्याला बसायला आसन असेल, तो थोडासा उच्च स्थानावरती बसला असेल. श्रोते कदाचित मांडी घालून किंवा खुर्च्यांवरती बसलेले असतील. त्यामुळे लौकिक अर्थाने कदाचित ही व्यवस्था असू शकते, कोणी वर कोणी खाली. परंतु आध्यात्मिक पातळीवरती जर एखाद्याला विवेचन परिपूर्णतेने भगवंताची सेवा म्हणून करायचं असेल, तर त्याच्यासाठी सूत्र आहे श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोता आणि वक्ता हे समसमान मानसिक पातळीवरती आले पाहिजेत. वक्त्याची ही जबाबदारी आहे की श्रोत्यांना त्याने त्यांची मानसिकता तेवढ्या उंचीपर्यंत आणावी. श्रोत्यांना जे सूत्र सांगायचं आहे ते समान पातळीवरती येऊन समजावून सांगावं, सख्यत्वाच्या पातळीवरती येऊन सांगावं. मग यासाठी केवळ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हणून चालणार नाही. तिथं हे सख्यत्वाचं नातं बांधावं लागतं. कसं बांधता येतं सख्यत्वाचं नातं? जे नियम व्यवहारामध्ये सख्यत्वासाठी लागू पडतात तेच नियम हरिकथेच्या श्रोता आणि वक्त्यांमध्ये
सख्यत्वाच्या नात्याला प्रस्थापित करतात. उदाहरणार्थ, आपल्याला जीवनामध्ये काही प्रश्न निर्माण झाला, कोणाशी बोलावं, काय बोलावं हे कळेना. साहजिकपणे आपण अशा प्रश्नांची चर्चा करण्यासाठी असे कान शोधतो जे कान आपल्याला समजून घेऊ शकतील, जे आपण काय सांगत आहोत ते ऐकतील. त्यावरती आपल्याला लगेच उपदेशाचे डोस पाजणार नाहीत. जरी आपण पूर्णपणे चुकीचे असलो तरी आपण जे सांगत आहोत ते शांतपणे ऐकून घेतील, जेणेकरून ही जी घुसमट आपल्या हृदयामध्ये होतीये ती कुठेतरी हवा होऊन निघून जाईल. सज्जनो, मग असे कान कदाचित एखाद्याचे आई वडिलांचे असतील, भावाचे असतील, कदाचित एखाद्या अनोळखी सख्याचे असतील. सख्यत्वासाठी उपदेश देणारा व्यक्ती हा विशेषतः प्रिय होऊ शकत नाही. सख्यत्वासाठी तीच व्यक्ती आपल्या मनामध्ये ठाव घेऊन राहते, जी आपला स्वीकार करू शकते. मी आहे बाबा असा, मी आहे, मान्य आहे मी चुकलोय, मान्य आहे मला की तू माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ दर्जाचा आहे. कदाचित तुझ्या डोळ्यांमध्ये डोळे मिसळून देखील मला बोलता येणं हे अवघड पडेल, परंतु मी जे सांगतोय ते ऐक, मला बोलू दे. आणि हे सगळं शांतपणे ऐकून घेणारे कान हे सख्यत्वाचे असतात. जेव्हा जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला काहीतरी उपदेश देण्याच्या निमित्ताने काही आदर्श गोष्टी सांगायला लागतो, त्यावेळेला बऱ्याचदा ही फारकत केवळ भौतिक रूपाने राहत नाही, तर ती आत्मिक मानसिक पातळीवरती देखील फारकत होते. आणि आजच्या काळामध्ये, मला माफ करा, परंतु व्यासपीठांची भीती वाटते लोकांना की अरे हे कुठल्या तरी वेगळ्याच उंचीवर असतात आणि आपण त्यांच्याजवळ कसं जायचं, कसं बोलायचं. बघा, श्री महाराजांसारखे संत गोंदोल्यामध्ये अनेकदा एखाद्या शिळेवरती बसून सदुपदेश करायचे लोकांना. लोक उभी असायची अवतीभोवती, नामाचं महत्व श्री महाराज सांगत असायचे, परंतु त्यांना कधीही मानसिक पातळीवरती ते कोणीतरी मोठे संत आपल्याला उपदेश करत आहेत अशी भावना कधी निर्माण झाली नाही. ते थेट समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला हात घालून त्याच्याशी सख्यत्वाचं नातं प्रस्थापित करून त्याच्याशी बोलायचं. आणि त्यामुळं हा कोणीतरी परमप्रिय असा आपल्या हितेशी, आपलं परम कल्याण साधणारा कोणीतरी आहे, या पोटतिडकीतून श्री महाराज संवाद करायचा. आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती देखील त्यांच्या या सदुपदेशाला एका सख्यत्वाच्या भावनेने स्वीकारायचा. असं नातं व्यासपीठामध्ये आणि श्रोत्यांमध्ये निर्माण होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की व्यासपीठाला श्रोत्यांपेक्षा देखील लहान होऊन त्यांच्याशी संवाद साधता यायला पाहिजे. समर्थ जेव्हा श्रोते स्तवन करतात तेव्हा त्यांना काय म्हटलंय, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. मी तुमच्या समोर कुठल्या पात्रतेने तुमच्याशी बोलू, आपण प्रत्यक्ष जगदीश मूर्ती आहात, तरी देखील मी तुमच्याशी सलगी करतोय. असं म्हणून समर्थ श्रोत्यांना बोलायला, आपल्या या सदुपदेशाला स्वीकारायला कसं त्यांचं हृदय निर्माण करतात, कशी त्यांच्या हृदयाला या सख्यत्वाच्या भूमिकेमध्ये नेत आहेत, हे खरोखर अभ्यासनीय आहे. त्यामध्येच समर्थ आपल्याला उदाहरण देतात की जसं सिंह आणि त्याचे पिल्ल याची सामान्यांना भीती वाटते, परंतु ते पिल्ल जशी सिंहाच्या जवळ आजूबाजूला बागडत असतात, तसा मी आहे, तुमच्या आधारावरती बोलतोय. अशा रीतीने श्रोत्यांना मोठं करून, त्यांना जगदीश मूर्ती म्हणून, तुमच्या डोळ्याखालून अशी कुठली गोष्ट जी आजपर्यंत गेलेली नाही, तुम्ही सगळं जाणता, केवळ
माझी परीक्षा व्हावी, माझी वाणी पवित्र व्हावी म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. बरं, मला तुम्हाला खरंच काही उपदेश द्यायचा नाही, माझा तो अधिकारच नाही उपदेश देण्याचा. हा जो समर्थांचा भाव आहे तोच गोस्वामीजींचा भाव आहे, तोच श्री महाराजांचा आहे. महाराज म्हणायचे, अहो मी दीनदास आहे, माझ्याकडे येणारी सर्व मंडळी दीन आहेत, अशा व्यक्तींची सेवा करायला मिळावी, त्यांचा मी दास झालेलो आहे, त्यामुळं त्यांची दुःख कशी दूर करू शकेल. सज्जनो, हे सख्यत्वाचं नातं आहे, ही आपुलकी आहे, हे संत हृदय आहे. तेच संत हृदय आपल्याला भुशुंडींच्या संवादामध्ये प्रथम पातळीवरती दिसतं की गरुड, अरे कदाचित जर भुशुंडी असे म्हणाले असते की अरे गरुडा काय म्हणतोस तू, मोह, अरे तू तर प्रत्यक्ष विष्णूच्या सहवासात राहतो, तुला कसला मोह होणार, तुला कस काय संदेह होऊ शकतो, काहीच तरी बोलतोय उगीचच. असं जर कदाचित विधान गरुडाने ऐकलं असतं तर त्याच्या पदरी निराशाच पडली असती की अरे हे देखील मला काय सांगायचं ते समजून घेऊ शकत नाहीयेत. बऱ्याचदा असं असतं ना सज्जनो की एखादी व्यक्ती खूप मोठी असते, आपल्याला वाटतं की त्याच्या आयुष्यात काही प्रश्नच नसतात, परंतु जो प्रश्न तो घेऊन जगत असतो त्याला देखील कुठेतरी ते बोलायचे असतात, सांगायचे असतात, परंतु बऱ्याचदा त्याच्या देखील पदरी अशीच निराशा पडत असते की काय करायचं, कोणाला सांगायचं. भुशुंडींनी हा गरुडाच्या मनातला संकोच घालवून टाकला आणि काय म्हणतात, सब विधिनाथ पूज्य तुम मेरे, कृपा पात्र रघुनायक केरे, तुम ही न संशय मोह न माया, मो परनाथ कीनी तुम दाया. हे आहे सख्यत्वाचं नातं. हे गरुडजी, तुम्ही सर्व दृष्टीने पूजनीय आहात, माझं तुमच्यावरती अत्यंत प्रेम आहे. हे नाथ, तुम्ही खऱ्या अर्थाने रघुनाथाचे कृपा पात्र आहात. मी तुम्हाला काय सांगू, मी आपल्या हृदयामध्ये जाणतो ना, आपल्या हृदयामध्ये संदेह आहे ना, मोह आहे ना, माया आहे. हे गरुडजी, आपण फार मोठी माझ्यावरती कृपा केली, दया केली आहे आपण, की आपण हे मोहाचं निमित्त करून प्रभू रामचंद्रांच्या कृपेने तुम्ही इथं आलात, माझ्या मुखातून ही पवित्र रामकथा गाऊन घेतली आणि हे सगळं आपण माझ्याकडून करवून घेतलं आणि पुन्हा मलाच आपण मोठेपणा देत आहात. आहा, काय हे सुंदर नातं आहे बघा सज्जनो. नाहीतर आजच्या काळामध्ये जर एखादी व्यक्ती, एखादे अधिकारी वक्त्याच्या समोर जाऊन असं बोलू लागली की मला फार त्रास होतो, हो पण तुम्ही सांगितलं माझा त्रास गेला, त्या सरशी वक्त्याची छाती कित्येकदा अभिमानाने भरून येते. बघा, जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने तुम्हाला जर कोणी कौतुकाचे चार बोल बोलत असेल तर व्यासपीठाला फार सावधान राहावं लागतं. जर तुम्ही या लोकांच्या कौतुकामध्ये अडकून गेला, या लौकिकामध्ये अडकून गेला, तर त्या सरशी या मायेने तुम्हाला धरले हे समजून घ्या. मायातीत राहण्यासाठी, व्यासपीठाची सेवा करण्यासाठी नित्य या समस्त निरूपणांचा स्रोत हा माझा राम आहे, माझे गुरु आहेत, ते मला निमित्त म्हणून हे सगळं कार्य करून घेत आहेत. हा बोध नित्य निरंतर जागृत ठेवणं ही सावधानता आहे. आणि त्यासाठी व्हावे लहानाहुनी लहान. तुकाराम महाराज म्हणतात, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. या मोठेपणाच्या शर्यतीमध्ये एकदा तुम्ही पडला की तुम्हाला अनेक प्रकारच्या यातनांना सामोरं जावं लागतं. परंतु जर तुम्ही लहानात लहान होण्याचा प्रयत्न करू लागला तर तुम्हाला या शून्याला भेदून भगवत कृपेचं हे परम सौभाग्य प्राप्त होतं. आणि त्यासाठी सज्जनो, मी कोणीतरी ज्ञाता आहे, मी तुझ्यावरती उपकार केले, मी तुझा संदेह दूर केला, मी तुला या सर्व प्रकारच्या दुष्चक्रातून बाहेर काढलं. हे भुशुंडींनी करते पण स्वतःकडे घेतलं नाही. ते म्हणतायत की उलटे स्वामी, आपल्या मनामध्ये संदेह नाहीच, मोह नाही, माया नाही, आपण माझ्यावर खऱ्या अर्थाने दया केली आहे.
आपल्या मोहाचं निमित्त करून रघुनाथाने आपल्याला इथं पाठवून दिलं आणि मला मोठेपणा दिला. बघा, श्री महाराज म्हणायचे ना की माझ्याकडे येणारा माणूस हा रामाने पाठवलेला असतो. जरी हे सगळं श्री महाराज त्याच्या कल्याणाचं निमित्त होत असले तरी महाराजांनी या निमित्ताला कधीही कर्तेपण देऊन या मायापाशामध्ये अडकू दिलं नाही. प्रत्येक वेळेला राम करता राम करता राम करता या भावनेने त्यांनी आलेल्या प्रत्येकाला सन्मानितच केलेलं आहे. आणि हे केवळ नाटक नाही बरं का. आपल्याला असं वाटेल की अरे ही तर केवळ व्यावहारिक उदारता दिसतीये भुशुंडींची. तशी नाही सज्जनो. संतांना खरंच मनापासून आनंद होतो. खरंच मला आठवतं आपला 1000वी कथा जुलै महिन्यामध्ये पूर्ण झाली बघा. त्यावेळेला या आपल्या रामचरित मानसचं हे जे मराठीमध्ये कार्य चाललंय त्याच्यासाठी जे याच्यातले मोठे मोठे संत आहेत, अधिकारी विदुषी आहेत, त्यांचे आशीर्वचन घ्यावीत यासाठी आम्ही एका आमच्या टीमला उत्तरेकडे पाठवलं होतं आणि ते रामभद्राचार्यांच्याकडे गेले. आपण जाणता रामभद्राचार्य प्रज्ञाचक्षू आहेत आणि त्यांना जेव्हा आपलं हे निवेदन वाचून दाखवलं आणि 1000 कथा झालेल्या आहेत त्यांच्या कानावर पडलं, लहान मुलासारख्या टाळ्या वाजवू लागले ते. अरे कुठं रामभद्राचार्यांचं अलौकिक कार्य आणि कुठं आपल्यासारखा सामान्य जीव जो नुकताच या रामकथेच्या प्रांगणामध्ये प्रवेश करतोय, अशा व्यक्तीसाठी टाळ्या वाजवून आनंदोत्सव साजरा करणारे हे मन काय विलक्षण असेल, काय व्यापक असेल. माऊली जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते की एखादं फळं लागलेलं झाड जमिनीकडे झुकू शकतं, त्याप्रमाणे सज्जनो हे स्वतः या रामकथेच्या तपश्चर्येने चंदनासारखे झिजलेले संत हेच असे लवलीन होऊ शकतात. एखाद्या छोट्याशा जीवाला देखील कार्य करण्यासाठी प्रेरित करू शकतात. हे आहे श्रोता वक्त्याचं नातं. मी कोणी मोठा नाही रे बाबांनो, मी देखील तुमच्यातलाच आहे. तुम्ही माझ्याकडे आला, मला रामाची कथा ऐकायची अशी विनवणी केली आणि त्या आधाराने या रामकथेने माझी वाणी पवित्र झाली. केवढे मोठे उपकार आहेत तुमचे माझ्यावरती. मी तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती आणणार, परंतु हो तुम्ही मात्र मला अपार प्रसन्नता मिळवून दिली. बरं, हा या संतांचा भाव आपलं हृदय गलबलून टाकतो. तिथे समोरची व्यक्ती ही आई वडिलांपेक्षा देखील जवळची वाटू लागते. ज्याचं हे निर्व्याज प्रेम हे श्रोता वक्ता श्रीराम समर्थ या नात्याचा सेतू बंधन करतं. दुसरा टप्पा, व्यासपीठाचं नेमकं कार्य काय. मी आपणास विचारतो की का व्यासपीठ सतत मुखर राहिलं पाहिजे, का ते बोलत राहिलं पाहिजे, काय कारण आहे व्यासपीठाचं, कशासाठी कथा करायची, का प्रबोधन करायचं, का एवढे वेगवेगळ्या प्रकारचे संत समाजाला त्यांच्या त्यांच्या उपासना पद्धतीच्या आधाराने भगवत सन्मुख करण्याचा प्रयत्न करतायत. काय कारण आहे, काय साधायचंय संतांना. माझ्यासारखा सामान्य जीव लगेच उत्तर देईल की आम्ही सुधरावं म्हणून संत हे सगळं करतात. चूक, शून्य मार्ग. कोणी सुधरावं यासाठी संत हे कधीच परमार्थाचा उपदेश करत नाहीत. श्री महाराज म्हणायचे, मी सांगतो म्हणून ऐकू नका, ग्रंथ सांगतात म्हणून ऐकू नका. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, तुमच्या सतसत विवेक बुद्धीला विचारा आणि मग ती जे सांगेल त्या पद्धतीने वागा. संत हे वैद्य आहे, ठीक आहे, संत हे राजवैद्य, परंतु वैद्याचं काम असतं औषध देणं आणि रोगातून मुक्त करणं. परंतु काही वैद्य असे असतात की जे केवळ बोलूनच आपला रोग घालवून टाकतात. औषध वगैरे फार लांबच्या गोष्टी झाल्या. संत हे अशा प्रकारचे वैद्य ज्यांची दृष्टी, ज्यांचं हसणं, ज्यांचं बोलणं, ज्यांचा स्पर्श, ज्यांची वस्तू, ज्यांची वचनं, हे सगळं काही आपल्याला
एका वेगळ्याच मानसिक पातळीवरती घेऊन जातं. संत हे कधीच समोरच्या व्यक्तीला सुधारण्यासाठी बोलत नाहीत, समोरच्या व्यक्तीच्या स्वीकारासाठी बोलत असतात. बस तो जसा आहे तसा त्याचा मी स्वीकार केला आहे, ह्यासाठी संत तुमच्याशी बोलत असतात. मला आज एका रामचरितमानसच्या श्रोत्यांचा फोन आला सकाळी. म्हणाले, मुलाचा वाढदिवस आहे 25वा, त्याला काहीतरी सांगा परमार्थाचं, कितीतरी जप कर, एवढा कर, हे कर, ते कर. मी म्हटलं, ताई त्याचं वय 25च आहे, अजून त्याला उमेदीचा काळ बराच आहे, नंतर बघू, उपासना वगैरे होईल त्याच्याकडून. आता त्याला त्याच्या करिअरमध्ये जास्त रस आहे, ते करू द्या. नाही तुम्ही सांगाच. जट दिशेने महाराजांच्याकडे पाहिलं आणि फोनवर पहिलं वाक्य आलं, बाळा जर तुला नेमच करायचा नाही, एकच कर, दररोज न चुकता महाराजांना नमस्कार कर, बस. त्यांना इतका आनंद झाला. म्हणे, अहो नेमकं तेच तो करत नाही, मी त्याला सांगते. म्हटलं, नेमका तेवढीच एक गोष्ट करा. समर्थ म्हणतात ना की साधूला एकदा तुम्ही नमस्कार केला की साधूकडे सगळी काळजी लागते. आपल्याकडे काय, वेगळं करायची काही गरजच नाही. साधूचं कार्य स्वीकार करणं. तुम्ही नमस्कार केला, साधूने तुम्हाला स्वीकारलं, तुमचं काम झालं, बस. तुम्हाला आता पुढे काही करायचं राहिलंच नाहीये. लहान निरागस बालक आईच्या कुशीमध्ये राहणार, त्याला कधी काळजी करावी लागते का की आपला लंगोट बदलला गेलाय का, आई आपल्याला वेळेवर दूध पाजेल का, आई आपल्याला आंघोळ घालेल का, आई आपल्याला झोपायला वेळ देईल का, या गोष्टींची काळजी त्याला आहे? काहीच गरज नाही. आई जसं लेकराची सगळी काळजी करते, तसा साधू जो त्याला एकदा केवळ शरण आलेलो आहे म्हणेल, त्याला एकदा वंदन करेल, त्याच्याकडे लागते. मग तुम्ही कसेही असा ना, कसेही असा. आणि साधू कसा स्वीकार करतो? तुम निज मोह कही खग साई, सो नाही कछु आचर जगोसाई. अरे तू एवढा मोठा प्रश्न घेऊन आल्यासारखा चेहरा करून आलास गरुडा, की मला मोह झालाय, मला मोह झालाय, मला मोह झालाय. अरे मोहच झालाय ना, ही काय आश्चर्याची गोष्ट आहे का? अजिबात नाही. तुला असं वाटत असेल की अरे आपण कसं सांगायचं, आपण तर विष्णू वाहक गरुड आहोत आणि आपणच लोकांना सांगायचं मला मोह झालाय, अशी लाज वाटते का? नारद भव बिरंचे सनकादी, जे मुनी नायक आत्मबादी. गरुडा, या जगामध्ये असं कोण आहे? कोण आहे? तू देवर्षी नारदांना भेटलास? हो. त्यांना तू विचारलंस की मी काय करू? हो. का विचारलंस? कारण देवर्षी नारद अधिकारी आहेत, ते मोहजनित आहेत असं मला वाटलं. चूक. तू ब्रह्मदेवाला भेटलास? हो. का? मला वाटलं ते मोहजनित आहेत. चूक. महादेव? चूक. सनकादी? चूक. आत्मज्ञानी कोणीही संत वैकुंठामधला? चूक. या विश्वामध्ये जे दृश्य म्हणून दिसतं त्यापैकी असं कुठलंही तत्व नाही जे कधी ना कधीतरी मोहाला बळी पडलेलं नाही. प्रत्येक जण मोहाला बळी पडलेला आहे. नारद मोह प्रसंग आपण बघितला. महादेवाचा मोह काय? मोठा प्रश्नच आहे. शंकरजींना देखील मोह. सतीच्या बद्दल जो अंतरंगामध्ये क्षणभर संताप निर्माण झाला, तो देखील मोहातूनच निर्माण झाला असंच म्हणता येऊ शकतं चरित्राच्या आधाराने. ब्रह्मदेवाच्या बाबतीत अनेक कथा आहेत, जो स्वतःच्या कन्येच्या देखील प्रेमामध्ये पडू शकतो. त्यांच्या मोहाबद्दल काय सांगावं. सनकादी देखील जेव्हा जय विजयला शाप देतात, मोहच आहे. अरे आम्हाला कोण अडवत आहे? आम्हाला सगळ्या लोकांमध्ये प्रवेश आहे. आणि जे जे कोणी म्हणून आत्मतत्वाचे मर्मज्ञ आहेत, जे कोणी श्रेष्ठ मुनी आहेत, त्यांच्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधीतरी मोहाने आंधळा झालेला आहे, विवेक शून्य आहे. परवा श्रीमद भागवतामधलं जैमिनीचं ते कथानक वाचत होतो, अंगावरती शहारे आले. व्यास त्याला सांगतायत की अरे मृगलोचनिके नयन सरको अस लागन जाही. असा कोण आहे जिला तरुण स्त्रीच्या नेत्रांचे पाण लागलेले नाही? जैमिनी हसला फक्त. असं कसं शक्य? आपल्यासारख्या प्रज्ञावंत लोकांना हे कसं शक्य? व्यास काही बोलले नाहीत. आणि तत्पश्चात
ती पावसाने चिंब भिजलेली तरुण स्त्री आणि तिच्यासाठी म्हणून त्यांची झालेली अवस्था घोडा करणं, त्याचं तोंड काळं करणं, अशा अवस्थेत त्या तरुण स्त्रीला पाठीवरती घेऊन तो व्यासांच्या समोर येतो. व्यास म्हणतात, झाली खून पटली. काय आघात चरित्र ती सगळी. ऐकल्यानंतर लक्षात येतं की आत्मतत्व असो, कोणीही त्याचा मर्मज्ञ असो, परंतु मोहाच्या या स्पर्शाला जाणलं नाही अशी व्यक्ती मिळणं अत्यंत अवघड आहे. आता परीक्षिताने देखील कसा बरं हा कली आपल्या डोक्यावरती चढवून घेतला. त्या जरासंधाचं तो मुकुट घालण्याची त्याला इच्छा झाली आणि कलियुगाला सोन्यामध्ये स्थान दिलं होतं आणि त्या सरशी तो कली डोक्यावरती जाऊन बसलेला आहे. असे वेगवेगळे जेव्हा आपण कथानक वाचतो तेव्हा लक्षात येतं की अरे, ही सगळी मोठी लोक देखील या मोहाने आंधळी झाली आहेत, तर तिथं माझ्यासारखा सामान्य जीव काय? यातून दोन अर्थ निघू शकतात सज्जनो. एक म्हणू शकतो की सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत, मग ते काय आणि मी काय, हा विचार चुकीचा आहे, हा आपल्याला अविवेकाकडे घेऊन जाईल. दुसरा विचार बरोबर आहे की यांनी त्या मोहरूपी रसाला बघितलं, जाणलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण केवळ आपल्या अहंकाराने या षड्रिपूंपासून वाचू शकत नाही. इथं कोणाला तरी शरण जावं लागतं. शरण गेल्याशिवाय आपण यामधून वाचू शकत नाही. इथं त्यांचं समस्त कर्ते पण संपतं. त्यामुळे काकभूषणी म्हणतात की तृष्णा केही न कीन बौराहा, केही कर हृदय क्रोध नाही दाहा. तृष्णेने कोणाला उन्मत्त केलं नाही, कामाने कोणाला नाचवलं नाही, क्रोधाने कोणाचं हृदय जाळलं नाही. असं कोण आहे? सज्जनो, याचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा असे विकार तुमच्या हृदयामध्ये येतात त्यावेळेला समजून घ्यावं की आता हाच तो क्षण आहे की आपल्याला इथून वृत्त्यंतर करायचंय, इथून आपली वृत्ती पालटायची आहे. या जगतामध्ये असा कोणी नाही ज्ञानी, तपस्वी, शूरवीर, कवी, विद्वान, गुणाचे धाम, ज्यांची लोभाने धुळदाण केलेली नाही. आता आपण बघतोय हे युक्रेन रशिया वॉर, काय त्या सुंदर युक्रेन मधल्या शहरांचं धुळधाण उडालेली आहे. कुणाच तरी लोभ आहे मागा. जगामध्ये भले भले लोक या लोभाच्या पायी असे जमीनदोस्त झालेले आहेत. त्यामुळे सज्जनो, ह्या अशा विकारांना आपण जेव्हा जेव्हा आपल्या हृदयामध्ये अनुभवतो, भगवंताचा हा मायेचा पाश बदलण्यासाठी क्षणभराचा विवेक आपला तिथं उभा असतो बघा. आणि तो विवेक आपल्याला लगेच सांगतो, बाळा जागा हो, जागा हो, परत फिर. आणि मग अशा वेळेला लगेच जगाकडे पाठ करून जो भगवत सन्मुख होतो तो वाचतो. भगवंताची कृपा असेल तरच हा विवेक वृत्त्यंतर घडवतो बघा. काकभूषणी म्हणतात की लक्ष्मीच्या मदाने कोणाला वक्र केलेलं नाही. पैशासाठी लोक चाली बदलतात, हे आपण बघतोच. ज्याला एखादं मोठं पद मिळालं तो बहिरा होत नाही का? कानावर ऐकूच येत नाही सर्वसामान्यांचा आवाज, कारण या पदाची प्रभुता त्याला बहिरा करून टाकते. तरुण स्त्रीचे नेत्र कोणाला घायाळ करत नाहीत. व्यासपीठ सांगते की गरुडजी, आपण न्यूनगंड ठेवू नका स्वतःमध्ये असा की मी संशयग्रस्त होतो. या जगामध्ये प्रत्येक जण याच स्थितीमधून जाऊन आलेला आहे. फक्त ज्याने त्या क्षणी भगवंताला शरणागत जाऊन आपलं वृत्त्यंतर केलं तो बदलला, आणि जो त्याच प्रवाहामध्ये खाली खाली वाहत गेला तो मात्र या मायेच्या चक्रामध्ये अडकला. आता प्रश्न आपला आपण सोडवायचा आहे. भगवंताला शरण जाऊन त्या दिव्यत्वाची करुणा भाकून. आणि त्यामुळे तुमची मनाला तुम्ही ग्लानी आणू नका की अरे आपण वैकुंठामध्ये विष्णूचे दूत राहून देखील अशा पद्धतीने कसे नागवले गेलो, आपल्या मनामध्ये संशय कसा निर्माण झाला, असा विचार करू नका. अशा पद्धतीने काकभूषुंडी गरुडाला या व्यासपीठाच्या माध्यमातून सख्यत्वाच्या भूमिकेतून समजावत आहेत, समानतेच्या पातळीवरती येऊन समजावत आहेत. कारण व्यासपीठ देखील
त्याच पद्धतीच्या अनुभवांमधून गेलेले आहे. भुशुंडी या सगळ्या वेदना स्वतः अनुभवून गरुडाला सांगतायत. आणि हेच महादेवाचं मुख्य सूत्र होतं की जे विज्ञान रूपाने या वेदनांमधून गेलेत तेच गरुडाला हे सगळं समजावून सांगू शकतील. सज्जन हो, यातील पुढील कथा भाग आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.